मला पण बस आहे. काय मस्त पर्सनॅलिटी आहे. वार मस्त आहे. वार कुठला शुक्रवार? मी फक्त पंच मारला. मी पण तेच केलं. हे असं होतं यार. गेले 6 दिवस मी आज जेलमध्ये आहे. इकडे ऐकतच नाही तो. डायरेक्ट अघोरी मारता तो. हे सगळं माझ्या बायकोमुळे झालंय. ही माझी बायको आहे ना, बायको, तिच्यामुळे मी आज जेलमध्ये आहे. आम्ही मॉलमध्ये गेलो होतो. प्रसाद तुला सांगतो, आम्ही मॉलमध्ये गेलो होतो. शॉपिंग वगैरे झालं. तिने माझ्या हातात सगळ्या शॉपिंग बॅग्स दिल्या आणि म्हणाले मी वॉशरूमला जाऊन येते. ती वॉशरूमला गेली, आली. मस्ती बघ किती तिच्यात. येताना ते टॉयलेटमध्ये बाहेर चित्र असतं ना बाईचं, मिशा काढला तिला आणि आली. मी पुन्हा गेलो. मी काय बघितलं नाही, मिशा बघितला जेंट्स. मला वाटलं मी आत गेलो. आज 3 बायकांनी विनयभंगाची केस माझ्यावर टाकली. पोलीस कंप्लेंट केली. मी आज 6 दिवस झाले इथे आहे. तिच्या मस्तीमुळे मी आज इथे आहे. कैसा है? काय चौगले? हाँ हाँ मैंने कुछ नहीं किया. मैंने कुछ नहीं किया. कसं वाटतं जेलमध्ये? मस्त आहे एकदम. टायर झालंय. थकलोय मी एकदम. आता ह्याच्यावर पण स्किट करायला बायको आले तुमची भेटायला. फक्त 12 मिनिटं आहेत. हा म्हणजे बायकोला भेटायचं फक्त 12 मिनिटं. ऑल ओव्हर स्किट करण्यासाठी 12 मिनिटं आहेत. ओ मिसेस चौगले, या आत्या चला. माय कुठे? किटी पार्टीला का? नवरा कुठे आहे तुझा? जेलमध्ये आहे ना? असं येतात नटून तटून असं येतात. झालं समाधान? तुम्हाला ना माझ्या सौंदर्याची कदरच नाहीये. माझं तेजच असे आहे की ते पसरत. आय एम लाईक परफ्यूम, यु नो. अत्तरासारखी मी आली की लगेच पसरते. तू फक्त पसरतेस. तुला माहितीये का? तुम्ही लग्नात जोधपुरी घातला होता, आठवतंय तुम्हाला? हो आठवतंय. पण तरी सुद्धा वरातीमध्ये बत्तीचा दिवा घेऊन उभे असतात ना, ते हँडसम दिसत होते तुमच्या पुढे. सॉरी टू से. ऐक जरा, ऐक. 12 मिनिटंच आहेत ना, जरा प्रेमाने बोल ना माझ्याशी. 5 मिनिटं नुसतं पान उतारच करतेस माझं. तुम्ही तरी का आले असं बोलत माझ्याशी सांगा. इकडे बघ, इकडे बस. बस आधी मला सांग, चांगला वकील बघितलास का तू? हा, मला इथून बाहेर पडायचंय ग. चांगला वकील बघ ना. तुझा तो सोलापूरचा वकील मामा नको ग. काय करता? पहिल्या दिवशी तुमच्या हजेरीच्या वेळेस तोच धावत आला सोलापूरहून, माहितीये का? अगं त्याला पहिल्याच दिवशी जज साहेबांनी फायर केला ग. हाकलवला त्याला. वकील आहे ना तो. काळा कोट घातला पाहिजे त्यांनी. रंगीत कपडे घालून आला तो. कसं चालेल? अहो त्याचा वाढदिवस होता. अरे शाळा आहे काही? वाढदिवस आहे म्हणून रंगीत कपडे घालून चॉकलेट वाटायला शाळा आहे काही? नवीन वकील बघ. मला चांगला नका असे पॅनिक होऊ. बघा मी ना सगळ्या परिस्थितीचा ना नीट विचार केलाय आणि विचारांती मी असं ठरवलंय की आपण वकील करायचा नाही. म्हणजे? तुमच्या वतीने जो युक्तिवाद करायचा ना तो मी करणार. तू कोर्टात युक्तिवाद करणार आहे? हो. अगं बुद्धिबळ खेळताना पहिली बॅटिंग माझी असं म्हणतेस तू? तू कोर्टात युक्तिवाद करणार आहे? वा वा. तरी सुद्धा मीच युक्तिवाद करणार. माझं ठरलंय. काय गरज आहे? मी अवेलेबल असताना का द्यायचे वकिलाला पैसे? 25,000 रुपये मागतो तो. आणि खरं तर बोलू नये पण आज बोलते. 700 रुपये पर डे तुमचा, 10% TDS जातो. 630 रुपये जेमतेम हातात पडतात. त्यातून महिन्याचे 4च दिवस तुम्ही शूटिंग करता. दुनियेला मास दाखवायचा म्हणून बुडाखाली गाडी ठेवून घेतलीये. कसं काय करणार आहे वकिलाचा पैसा खर्च? सांगा बरं, कुठून आणू मी पैसे? म्हणून विचार केला आणि निर्णय घेतला की वकिली आपण करायची. म्हणून वकिलीचा अभ्यास पण सुरू केलाय मी. म्हणजे तू लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलीस? 10वीचे 2 विषय राहिलेत, लक्षात आहे ना तुझ्या? हिम्मत कशी होती तुझी लॉ करायची? एवढी काही मी मूर्ख नाही वकिलीसाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन वगैरे. वकील कशी होणार आहेस?
सेल्फ स्टडी. म्हणजे मेरी जंग 5 वेळा बघितलाय सिनेमा. मेरी जंग बघून तू. अगं बाई उशीर झाला मला. काय? दुसरा पिक्चर बघायचा आहे, कानून द बार्बेरियन. कुठला? कानून द बार्बेरियन. अगं तो कॅनन द बार्बेरियन आहे, कानून नाहीये ग. तू नवीन वकील बघ, पाया पडतो तुझ्या. नाही त्याची गरज नाहीये. तुम्हाला कसं लक्षात नाहीये? माझा ऑलरेडी अभ्यास झालाय. काय अभ्यास केलायस तू? हो. काय सांगते. ये 2.5 किलो का हाथ किसी के पड़ता है ना, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, मिलती है तो तारीख, इंसाफ नहीं मिलता मिलोड, मिलती है बस तारीख. ओक चड्डा समझा इसे, समझा. ऐसे खिलौने बाजार में बहुत बिकते हैं. इन खिलौनों को खेलने के लिए जो जिगर चाहिए ना, वो दुनिया की किसी भी बाजार में नहीं मिलता. मर्द लेकर पैदा होता है. कन्फर्म आहेस तू? मर्द आहेस? कन्फर्म आहेस? ते कोर्टात अखिल भारतीय मिमिक्रीची स्पर्धा आहे. हा कठीण आहे का तुझ्या? कठीण आहे, सगळंच कठीण आहे. नाही नाही, सगळं सोपं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. माझं ऐका. आता पुढची हिअरिंग आहे ना, त्याला बघा कसं मी अक्कल लावते, बघा तुम्ही. नको, पहिल्या 2 हिअरिंगला काय अक्कल लावलीस ते बघितलं मी. तुझ्यामुळे त्यांनी कोर्टाची बेअदबी केली म्हणून 15 दिवसांची कोठडी वाढवली माझी त्यांनी. मला ना हे अजिबात आवडलं नाही. 13 ग्रुपची ऍडमिन आहे मी व्हॉट्सअप वर. प्लीज. कोण आहेस? कोण तू? पंतप्रधान आहेस? राष्ट्रपती आहेस या देशाची? हा चरबी तर आहेच अंगात, माज कुठून आणतेस? कोर्टातल्या जजवर रुसतेस तू? हो. अगं काय तुझं? अगं तुझ्यामुळे मला जामीन मिळाला नाहीये. मी इकडे आज तुझ्यामुळे. भावाने कळताय का तुला? तुझ्यामुळे इकडे आहे मी. निघतो मोठे चानी, निघ. निघते मी. एवढी काही चिडायची गरज नाही. निघते. आणि एक सल्ला ऐका माझा, कळलं ना? घरात बसताना ठिय्या मांडून तसली ते बसून राहू नका. जरा हातपाय हलवत जा, आयुष्यभर पुरेल हातपाय हलवणं, कळलं का? शानपणा मला नको शिकू. काय मेहनत करतो माझीकडे मला माहिती आहे, कळलं ना? भांडी घासतो रोजची मी इकडे, कळलं ना? रोज भांडी घासतो. आणि छोटी छोटी नाही, विशाखा सुभेदार साईजची घासतो मी. आज तेवढं भरून येतात तुला माहितीये का? एवढा धारा दुपारी गोधडा शिवायला घेतो, तेव्हा जाऊन संध्याकाळी 40 रुपये मजुरी मिळते. नुसता बसलेला इकडे मी. गेल्या काही दिवसात 200 रुपये कमवलेत मी. 200 रुपये मला शिकवते ही बाई. एक मिनिट. तुम्हाला इथे येऊन 6 दिवस झाले. हो. 40 रुपये मजुरी. साई चौको 24, 240 रुपये मिळायला पाहिजेत. 200 कसे? 40 रुपये कुठे? 40 रुपये कुठे? माझ्याकडे हिशोब. अरे मित्रांवर उधळलेत ना तुम्ही? इथे कोण आहे मित्र? उधळलेत ना मित्र? लाज वाटते का? काट कसरू करून मी संसाराचा गाडा ओढते आणि हा माणूस इथे पैसे उडवतो. अरे कुठे जाऊ? मला जेलमध्ये. याच्या पुढे सगळी मजुरी ना माझ्या हातात पडली पाहिजे. अरे पण मी इथे नाही तर तुमचं जेवण बंद सांगू ठेव. अरे कुठं बापाने दिलं जेवण इकडे मला? जेल मधलं रोज जेवतो मी. चल एवढा अपमान ना माझा कधीच नव्हता झाला. माझा डायलॉग तू नको म्हणू. ठीक आहे, जाते मी. तुझ्या आयुष्यातून पण निघून जाते. विशू थांब. विशू सॉरी माठ. विशू विशू यार
माझं खूप प्रेम आहे का तुझ्यावर? तुझं नाहीये का माझ्यावर? का चिडतेस माझ्यावर? मी टेन्शन मध्ये गे इकडे. तुझं नाहीये का प्रेम माझ्यावर? सांग बघू मला. खूप आहे रे, खूप प्रेम आहे तुझ्यावर. सॉरी, तुझ्यावर बोल. अगं नाही, तू बोल, तुझ्यावर बोल. तू बोल, टकल्या बोल, मला चालेल. टकल्या बोल, बोल ना तू. टकले, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझंही खूप प्रेम आहे. मला खूप आठवण येते रे तुझी. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. खरंच? मी चिडले वगैरे ना तर तू माझा रुसवा काढतोस ना, ते मी खूप मिस करते. अरे माझं मनोरंजन करण्यासाठी तू हे माझ्यासाठी सनई वाजवशील? ती मी वाजवायचो ती? वाजव ना, सनई वाजव. आई ग, तुला खरंच बरं वाटलं? सुंदर. कान तृप्त झाले रे माझे. समीर, आणि ते काकांचं भांडण? काकांचं भांडण तुझी आई करायची ग. तुला आठवतंय आपल्या लग्नाच्या वेळी मेहंदी होती? हो. मेहंदीच्या रात्री संगीत होतं. तुझी आई, तुझे बाबा, तुझ्या बहिणी सगळ्या स्टेजवर आल्या आणि काकांचं भांडण केलं. असं कधी भांडण असतं का ग? कुठलं मनोरंजन आहे हे? काय आहे? याचंही भान नाही की हाताला मेहंदी लावले, दुसऱ्या वर्षी सगळ्यांच्या काखाला आल.